जंबदुरी ठेवा कशी केली दुसऱ्या चरणापासून केली हे डोक्यात आलं. बरोबर आहे की नाही? आलं का लक्षात तुमच्या अजून मी आता आलं लक्षात आलं का? कारण तोपर्यंत तुम्हाला चिंतन करता येणार नाहीये. तुम्ही तोपर्यंत असलेलं चिंतन करणार नाहीये. म्हणून तुम्हाला त्याच्यासाठी दंबाला बाजूला चालावं लागल. ते अभंगाचं पहिलं चरण आहे. हित भारतरी हित भारतरी हित भारतरी दंडदुरी ठेवा हित भारतरी हित भारतरी हित भारतरी दंडदुरी ठेवा हित भारतरी हित भारतरी हित यांच्यासाठी बरं का ते बरोबर बोलले होते. मलाच वाया मला सुधारत नाही. बरोबर बोलले. मला जरा लेट करंट लागतो. काय तुमच्या वयात होतं मारा आता इतका कीर्तन सांगायचं म्हातारे पण नाही वाटतं पाहिजे. इतका भारी कीर्तन सांगायचं. सरण आम्ही रात्री सोबतच आलो तर ते माग आहे ते म्हणले लय फास्ट सांगत त्याच्यामुळे फास्टच पुढे जाऊ असं. कारण महाराज म्हणतात की बाबा आपल्याला हिताची जर अलगत जरूरत असेल तर आपल्याला काय करावं लागेल? दंभाला दुरी ठेवावं लागेल. आणि म्हणजे महाराज इतक्यावर जमतं का? म्हणले इतक्यावर कसं जमलं? कुठे नेवर ह्याच्यावर काम भागत असतं काय? लोकांचं भागत कशावर का बर सर कळत काय कायला बर का लय लवकर कळत. कुठाने कशाला लागते कुठाने करा आपण दोघं नाहीत त्याची महाराज म्हणतात बाबा रे एवढ्यावर चालला नाहीये मग काय करावं लागेल? म्हणजे चित्त शुद्ध सेवा. अरे देवाला असणारी सेवा लागते बाबा सेवा. कारण भगवंताचा मेन दरवाजा जर कोणता असेल तर त्याचं नाव आहे सेवा. एक सेवा हा दारवंटा. मेन काय जर असेल भगवंताचं कुठं असेल तर सेवा करावं लागते बाबा सेवा. तरच आपल्या जीवनाला मिळतो. तुका म्हणे सेवा